हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. मी पूर्वी पण तुम्हाला बोलले होते, आमची एक सिनियर सिटीजन्सांचा ग्रुप आहे. आम्ही महिन्यात एक दोन वेळा भेटतो, गप्पा गोष्टी करतो, कुठे कोणाचे शेतावर जातो फिरायला, कोणाचे फार्म हाऊसवर जातो, कोणाचे घरी. असं आमचं छान चाललेलं असते. म्हणून आता एक नवीन मेंबर आमचे ग्रुपमध्ये आलेले आहेत. आता नुकतेच रिटायर झालेले आहेत. ते त्यांची व्यथा सांगत होते. मला वाटलं ही व्यथा आपण सर्वांशी शेअर करावी आणि असं आपल्याबरोबर घडू नये म्हणून आपण काय करावं त्याच्याबद्दल पण थोडंसं विश्लेषण करावं असं वाटलं. आता हे नुकतेच रिटायर झालेले आहेत. त्यांना वाटते रिटायर झाल्यावर सगळं माझं बदललेलं आहे. म्हणाले, मी ऑफिसमध्ये असताना बेल वाजवली की शिपाई यायचे, म्हणजे साहेब म्हणून रिटायर झालेले आहेत ते. आता रिटायर झाल्यावर घरी आलो की म्हणाले, सकाळी पेपर पडलं, पेपर उचललं की लगेच मुलगा येऊन घेतो, बाबा दिवसभर तुम्ही घरातच असता की, तुम्ही नंतर वाचा, मी आधी वाचतो म्हणून घेतात. आस्था बघूया म्हणून टीव्ही ऑन केलं की नातवंड येतात आणि आपलं कार्टून चॅनल लावून बसतात. मोबाईल घेतला की बायको म्हणतीये, सारखं मोबाईल काय बघता हो, डोळ्याची दृष्टी निघून जाईल, सारखं मोबाईल बघू नका, ठेवा खाली म्हणतीये. सुनेला चहा कर म्हटलं की सून म्हणतीये, अहो हे बाळाला जरा सांभाळा हो बाबा, तोपर्यंत मी चहा करून देते. ह्याच्याशिवाय मुलांना शाळेत पोचवायचं, आणायचं, हे सगळं काम मला पडलेलं आहे. आता मध्येची बायको म्हणतीये, अहो जाऊन अमुक भाजी घेऊन या, म्हणजे पिशवी घेऊन निघालो भाजीला. असं माझं असं जीवनच राहिलेलं नाही हो. मी असं सगळ्यांचा घरगडी असलेगत माझं जीवन झालेलं आहे. ह्यातनं कसं बाहेर पडायचं? मला कधी कधी वाटतं हे सगळं सोडावं आणि हिमालयात निघून जावं असं वाटते. म्हणजे बघा ते किती कंटाळलेले आहे जीवनात. असं आपल्या बरोबर होऊ नये ते आपण काय करावं ह्याच्याबद्दल जरासं मला विश्लेषण करायचं आहे. एक म्हणजे आपण आपलं पोझिशन म्हणा, हे म्हणा, व्यवस्थित ठेवायचं. अगदी कोणी हे करा म्हटलं असं नाहीये. आपण काही घरगडी नाहीये, हे लक्षात ठेवायचं कुठलंही काम. आता माझं एक्झाम्पल मी सांगते. आमच्या घरात मुलगा पैसा आणून माझ्या हातात देत असतो का, म्हणजे दुधाचं बिल तर हे द्यावं लागते. हल्ली बाकीचे पेमेंट वगैरे डिजिटल असतात, पण दूधवालेला म्हणा, मोलकरणीला म्हणा, त्यामुळे ठराविक पैसे आणून दिल्यावर मी म्हटलं मी हिशोब ठेवणार नाही. इवन सुनेला पण सांगितले, तुला पैसे हवे, तू घेतल्या वेळा कॅलेंडरवर लिहून ठेव, आईंकडनं एवढे घेतले म्हणून, आणि तुझा हिशोब तू तुझं वहीत मांडून ठेव. मी काही हिशोब मांडणार नाही. मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पैसे मी ठेवते, माझ्याकडे असतात, ठीक आहे, लागेल विचारले की देते. मी कशाला पाहिजे हे सुद्धा विचारत नाही, पण घेतल्यावर कॅलेंडरवर मांडून ठेवतात. मुलालाही सांगितले, तो अगदी क्वचित घेतो, त्याला लागत नाही, त्याचं सगळं डिजिटलच असते त्यामुळे. पण कधीही घेतले तरी असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मी काही हिशोब काही ठेवणार नाही. आमच्या वेळी मी सगळं केलेलं आहे. आता ठेवून घ्यायला हरकत नाहीये, मी ठेवते. पण सुनेलाही सांगितलंय, मागितले की तिनं पैसे देते मी, पण तिनं लगेच कॅलेंडरवर मांडून ठेवते. आईंकडनं 1000 रुपये घेतले, मग ते 1000चा हिशोब ती तिच्या वहीत मांडून ठेवते काय केली आहे. त्यामुळे आपण जरा स्पष्ट राहायला पाहिजे. आणि त्याच्याशिवाय मी आपल्याला एक 5 पॉइंट्स सांगणार आहे. ते मात्र प्रत्येकानं फॉलो करायचं. प्रत्येकानं का, म्हणजे प्रत्येक जण आज न उद्या रिटायर होणारच आहे. आज आता आपण 60चे पुढचे असले ना लगेच, पण बाकीचे सुद्धा हळूहळू
एक ना एक दिवस हे स्थितीला येणार आहे. पहिलेपासून आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची. आरोग्याची काळजी म्हणजे काय, मी परत बरेच वेळेला सांगितलेलं आहे आपल्याला. आपलं फूड म्हणजे आहार आणि आपला व्यायाम, तर तुमचं वॉकिंग असेल किंवा तुम्ही आणि काही करत असाल, मेडिटेशन म्हणा, म्हणजे मेंटल आरोग्यासाठी पण. त्यामुळे आपले शरीराची दोन्ही फिजिकल आणि मेंटल ह्याची व्यवस्थितपणे काळजी घ्यायची. काय खायचं, किती खायचं, हे सगळं आपण ठरवायचं. आपल्याला कळते आपल्याला काय सोसते, काही सोसत नाही, हे सगळं आपण हे घेऊन आहाराची आपण काळजी घ्यायची. आहाराची काळजी घेतली की आपोआप आपली हेल्थ व्यवस्थितपणे राहते. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यायची. दुसरं, रिलेशनशिप, आपले संबंध कोणाशी चांगले आहेत. आपले घरच्यांच्याशी तरी आहेतच, त्याच्याशिवाय आपले मित्र मैत्रिणी नातेवाईक कोण आपल्याला व्यवस्थित आपल्याशी वागते, ह्यांच्याशी आपण छान राहायचं. आपल्या बरोबरीचे लोकांचा ग्रुप करायचा हवं, ते म्हणजे बरं वाटते सगळ्यांनाच एकमेकांना. त्यामुळे नातेसंबंधांकडे चांगलं लक्ष ठेवायचं. नाही ते मला कोणी नको, आता झालं माझं म्हणून एकटं कुडत बसायचं नाही. चार चौघांमध्ये मिक्स व्हायचं, जायचं यायचं. असं असलं का नाही आपण इवन मानसिकरित्या पण छान राहतो. नाही ते एखाद सिनियर सिटीजन्स काय करतात, आता काय मला गरज, आता कोणी नाही म्हणून उगीच एकट्यात राहतात घरी. कुठेही बाहेर जात नाही, फंक्शनला जात नाही, फिरायला जात नाही. असं काही करू नका. मिक्स व्हा. तुम्हाला कोणाशी बरं वाटते त्यांच्याशी मिक्स व्हा. जे लोक तुम्हाला टॉक्सिक वाटतात, तुमच्याशी व्यवस्थित वागत नाहीये, अपमान करतात, अशा लोकांशी संबंध ठेवू नका. आपल्याला ज्यांच्याशी बरं वाटते त्या लोकांशी मात्र जरूर संबंध ठेवा. पुढचं ज्ञान, नॉलेज मिळवत जावा. वाचन का नाही, खूप चांगली एक हॉबी आहे म्हणेन मी. त्यामुळे वाचत राहा. तुम्हाला काय आवडते तर वाचा. ओके, तुम्हाला नाटकं वाचायला आवडतात, नाटक वाचा. तुम्हाला बाकीचं नॉवेल्स आवडतात तर वाचा. तुम्हाला काही ज्ञानाबद्दल आवडते, टेक्नॉलॉजी, काही ह्याच्याबद्दल वाचन ठेवा आणि वाचनाबरोबर नवीन काहीतरी शिकत जावा. नवीन भाषा असेल, टेक्नॉलॉजीमध्ये तर किती तरी आहे की हो शिकायला. त्यामुळे इंटरनेट आपला मोठा गुरु आहे. जे गोष्ट तुम्हाला आवडतीये त्या गोष्टीत काहीतरी शिकत जावा. रोज आपण काहीतरी नवीन शिकायचं हे ठरवा आणि शिकत जावा. हे बघा, 3 सांगितलं. आधी हेल्थ, मग रिलेशनशिप म्हणजे नातेसंबंध, नंतर नॉलेज आणि चौथं पैसा. आपण रिटायर झालो म्हणजे सगळा पैसा सगळ्यांना देऊन टाकू नका. स्वतःसाठी ठेवा, स्वतःला आणि स्वतःचे पार्टनरला. कधी आजारपण येईल, कधी कुठे जावं वाटेल हिंडायला फिरायला, अशा वेळी आपण मुलांकडे सुद्धा मागायची वेळ येता कामा नये. त्यामुळे जरा स्वतःसाठी पैसे, बाकीचे द्या तुम्ही, देऊ नका म्हणत नाही, शेवटी मुलांसाठीच असते सगळं. पण स्वतःसाठी स्वतः काही खर्च करायला, आपल्याला कुठे दानधर्म करायचा आहे वाटलं, हिंडायला फिरायला जायला वाटते, काही खरेदी करूया वाटते, तेवढ्यासाठी आपण स्वतःकडे थोडा पैसा ठेवायचा. हेचे नंतर का नाही खूप महत्त्वाचं आहे, एस्पेशली सिनियर सिटीजन्सांना. म्हणजे इतरांसाठी आपण जगायला शिकायचं. आतापर्यंत आपण आपल्याला, आपले कुटुंबाला ह्यांच्यासाठी केलेलं, आयुष्यभर केलेलं आहे प्रत्येकानं.
आता आपण इतरांसाठी सुद्धा जगायचं आहे का आपलं आता नियरली झालेलं आहे. त्यामुळे इतरांसाठी जगायचं म्हणजे काय, तुमच्याकडे काय आहे तर देत जावा. कुठलाही ज्ञान, ओके, तुम्ही छान गोष्ट सांगता, संध्याकाळी तुमचे एरियातले मुलांना एकत्र बसवा, त्यांना गोष्टी सांगा. तुम्ही छान योगा करता, योगा शिकवा. तुमचं संगीत चांगलं आहे, संगीत शिकवा. टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही मास्टर आहात तर शिकवा. एवढ्या काय तुम्हाला दुसऱ्यासाठी 2 एनकरेजिंग वर्ड्स देता येतात. दुसऱ्याच्या अंगात आपल्याला जरा करेज भरता येते. ते तर करा, काहीही करा, पण आता आपल्याला काहीतरी द्यायचे दिवस आलेले आहेत. आपल्याला लोकांनी भरपूर दिले, भरभरून दिले, आई वडिलांपासून तर अगदी सगळ्यांनी. आता तरी आपण लोकांसाठी जगायचं आहे, हे जरा प्रत्येकानं लक्षात ठेवायला पाहिजे. आणि आजपासून आपण लोकांसाठी जगूया. ते आपण, मी सांगितल्यासारखं आपले ते दादांसारखं आपलं जीवन होणार नाही. ते सांगताना तरी एक माणूस म्हणाला, काय हो तुम्ही बागबान पिक्चरमधल्या अमिताभ बच्चनच झालात की, म्हणून खरीच गोष्ट आहे. आणि बरेच जणांबद्दल असं घडत असेल. त्यामुळे आपण स्वतःकडे जरा जास्त लक्ष द्यायचं. स्वतःला काय आवडते तर करायचं. काही स्वतःला शिकायचं असलं तरी शिका, हरकत नाही. एखाद्याला संगीत शिकायचं असते, आयुष्यात आतापर्यंत नोकरी ते ह्याच्यात झालं नाही, आता शिका. काही नवीन गोष्ट शिकत जावा, म्हणजे आपण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आनंदी, सुखी, समाधानी राहू. अच्छा, आपल्याला काही सांगायचं असलं की नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. अच्छा, हॅव ए गुड डे.